पाइकीचे सुख पाइकाशीच्या
पायी तिचे सुख पायी कसे झाले म्हणून किंवा म्हणून या जीवेसाठी एका गोळ्या पान साहिरे परिमार वर्षाचा पार उठतेवरी स्वामी पुढे वागे पडता भांडण मग त्या मंडल शोभा जावी एका गोळ्या पान साहिरे परिमार वर्षाचा पार उठतेवरी पायकाने सुख भोगिले अपार शुभ्रानी जीवांतर पाहिजे एका गोळ्या पान साहिरे परिमार वर्षाचा पार उठतेवरी तुकामध्ये या किंवा तुकामध्ये याही सिद्धांताच्या पुन्हा जाणे दोषांना करीतो भोगी एका गोळ्या पान साहिले प्रेमार वर्षाचा पार वर्षे म्हणून जीवे पेटीसाठी एका गोळ्या पान साहिरे परिमार वर्षाचा पार उठतेवरी क्षेत्र विठ्ठलवाडी प्रतिपंढरपूर धाकटपंढरपूर अशा आपल्या पूर्ण जिल्ह्यात काही तर ठिकाणी बऱ्याच या नावाचं वाड आहे पुण्यामध्ये आहे कोकणमध्ये आहे आमच्या शिरूरमध्ये लोहगाराची पावलं आली सदस्य त्याला इतिहास आहे ज्यांच्यामुळं देवाचं इष्ट वेगळं झालं आणि योग या ठिकाणी स्थानापन्न झाले तुम्ही अच्युत आज्ञे झाली म्हणून देव तुमचा आज्ञा झाली तुम्ही मनात त्याचे घरी वेगळी हातीनं घरी मनात ते तुम्हाला भगवान एखादी भगवंताची ओळी सांगताय जिथे जिथे भगवंताने आपल्या भक्ताची कसोटी पाहिली देवाला वाटली त्यांच्या बरोबर जावं काय या जागेचं महत्व आहे महिमा आहे तसं पाहता आहे हा परिवार हा फक्त आमचं वेगळ्याच तालुक्यात आहे पण तिथं काय देवाला वाटलं आनंद वाटलं काय संकेत असेल या जागेला महिमा तुम्हाला त्याचा महिमा वाढवण्याचं काम अत्यंत पूजनीय वंदनीय असे असणारे स्वर्गीय स्वामी सुख निवासी काळेबाबांचे ज्येष्ठ शिष्य
गोसावी गुरुजी सकाळ गुरुजी असायची बागरे गुरुजी आपल्या बापूजी वडील गुरुजी पुढे गुरुजी दिवाळीच्या सप्ताहामध्ये आम्हाला बोलवायचे 30-40 वर्षाची गोष्टी हे सुरू करताना तुम्ही साक्षीदार आहे आणि त्या मंडळींना काय वाटलं जयावर एकादशी करावी नियम करावा फराळ करावा आणि त्याला अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालं आता दोन्ही बाजूला उत्तम कमानी आहेत मला अनेक लोक विचारतात मुलं जरूर तुम्ही विचारता काल माझे एक युवा कीर्तनकार पाहुणे आहेत जवळचे शिष्य आहेत येऊन गेले म्हणजे आम्हाला मध्ये पारायण करायचे पारायणाकरता एकांत लागतो बहु एकांतावरती त्या जलपदाची गती मनुष्याकार बुद्धी ज्ञानाची तो महाराज म्हणतात काळ सारा ऋषी मुनीच्या काळापासून वेळ मार्गे मुनी गेले आणि त्याच मार्गे चाललो त्यांचं पुण्यस्मरण आहे महानचं गुरुजींचं स्मरण गुरुजींचं आणि पुण्यस्मरण तर बापू महाराज मला म्हटले आता काका बोलले बापूही बोलले गीता जयंती मार्गशीर्ष विभूती देवाची आणि पुन्हा अशा प्रकारचा तो सोहळा भाग्य कुठलच्या जेव्हा जेव्हा स्मरण भाव आणि म्हणून जुनी म्हण असे परमात्मा परंपरेमध्ये म्हटली जाते की शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी अभंग पायकी प्रकरणांना निवडलाय पण तत्पुरी थोडं पूर्वक सांगतो सांगतोय म्हणून येते वर्षी मी आणि मंदिराला माझे परिवाराच्या तिथे बोललो पण तुमच्या ध्यानात राहत नाही आमच्या फायद्याचे पर्वकाळी मी आपल्याला सांगितले होते की विशेष पर्व भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तम शिवरात्र पूजनीय जगन्नाथ पवार सांगायचे काळ पर्व काळ उत्तम काळ आणि उत्तम काळ त्यातलं कडवही आपण म्हणून गेलो की काळ सारावा चिंतने सळे तो धन्य धन्य काळ असा आहे आणि हा एक अनेक वर्षापूर्वी एक दिवस आता मला बोलले उत्सव करायचो पुढं टाकायचो भजन काय कीर्तन जी साधना जगायची पुन्हा आपल्याला प्रेरणा झाली संदेश आला की आपण 8 दिवस हा सोहळा करावा आणि मला 8 दिवस 2 आपल्या परिसरातली आणि भक्तिरंजन यांची कीर्तन काका झालं पप्पू महाराजांचं आणि नंतर सर्व महात्मे पुढे अभ्यासू अधिकारी आणि अशा कीर्तन अशा प्रकारची संयोजन केलेलं आहे मी कार्यकर्त्याला कमिटीला देवस्थान कमिटीला
आपल्या सर्व भक्त मंडळींना ज्यांचा उत्सव आहे जाधव परिवार बसलेले आहेत सर्वांना आदरणीय आपल्या भागाचा भक्ती वैभव केशव सर आहे, आप्पा बसलेले आहेत आणि काही कीर्तनकार आहेत, टाळकरी आहेत, सर्वांच्या साक्षीनं तासभर मला काही घाई नाही तशी जवळच कीर्तन आहे रात्री मी जोडून घेतलंय तर तो बापू माझ्यामध्ये 5 तारीख आपण फार माहूर लांब आहे मला होणार नाही तो प्रवास माहूर म्हणजे माहूरगड नाही इथे डोक्यातले काढा इतक्या लांब नाही जात आता नाहीला तरी मग असे मोठा उत्सव आहे बापूच्या ठिकाणी जायण्याचं कीर्तन घेतले बा काही सोडून महोत्सव मोठा असल्यामुळं माझ्या मित्राचा आग्रह झाला आणि येणारी 27 एप्रिल तारीख तिथे स्वीकारलेली आहे अजून महिन्यापूर्वी ओढी काढलेला गेलो तुकाराम महाराजांचा 16 येवला राहतो बेसन बाकी प्रसिद्ध आहे आणि आमच्या भाकरी आहे आमचं गाव ते जवळ आहे माझं मूळ गाव खामगाव 50 गावच्या भाकरी गावाने बेसन करायचं आजही ते तशीच प्रथा आहे तिथे एक महात्म्याचं काका कीर्तन व्हायचं त्यांचं नाव होतं म्हातार बाबा शिंदे आणि त्यांच्या गावावरून मी प्रवास केला होता भागात हे वैभव जपणारी काळेबाबांसारखी महात्मे दौंड इंदापूर आपला श्रीमंत हा परिसर श्रीमंत म्हणले की ताट्या महापूर इकडे तुम्ही गेला तर तुम्हाला छोटू ना म्हणून पुढे महात्म्या उभी ताराबादच्या संतांचं सारं ते पाहायचे जे कोणी ग्रंथ वाचताना ताराबादचे वैपदी महाराज ते स्थान आहे तिकडे रामदास बाबा मुसुक होते तेरेबाबा होते सुमंत महाराज नरवडे बरोबर मी आता 16 तारखेला 14 पुण्य स्मरणाचं कीर्तन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे ते वेळ याच्याकरता घेतो की या महात्म्यांनी परंपरा आपण त्यांचं ऋणी आहोत आणि त्या ऋणातून उतराही व्हावं म्हणून त्या कमिटीनं आपल्याला काहीतरी माणूसचा पुन्हा चांगला सोहळा करता यावा या हेतून अशा प्रकारचा उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तुम्हा सर्व जगांना सर्व विश्वस्तांना भक्तगणांना एक व्यस्त कीर्तन करण्यासाठी लाख शुभेच्छा देतो आणि मामांना गुरुजींना स्मरून अभंगात जाताना अभंग निवडण्याची काका सांगतो 1-2 कारण आहेत माझ्या मित्रांना आले नाही आल्यावर पुढे नाही त्यांची इच्छा होती पण पायकीची आणि कीर्तन आहे पायिकाचं पायकी ही सहज नाही तुम्हाला सहज जन्म पायकी करताच आहे देवे दिला देह दिली इंद्रिय हातपाय कान आणि काही नाही कुठे सारा सगळं बघा तुम्ही मुक्षुत्व भक्ती करताच आहे आपल्या जीवनामध्ये देवाचा प्रसाद कशा करतात प्राप्त करायचा भक्ती करतात आणि त्यानंतर सत्संगती जे कोणी सांगितली होती कथेमध्ये माझी भक्ती आणि नामकीर्ती यांची जाणी सत्संगती तो सत्संग जोडल्या हाती विघ्ने न बाधिती साधका एक बोल सुस्पष्ट बोलावा आपल्या वासुदेवाचा आहे आणि तो सत्संग आपल्याला दुर्लभ असणारा लाभलेला आहे तोही मी मूळ विषय फार तिकडे जात नाही अभंग असं चिंतन मोठं असल्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय इथे अभंग म्हणताना पायकीचे सुख पायी काशी खावे पहिल्यांदा वेदांती आहे पायकी म्हणजे भक्ती आणि पायिक म्हणजे भक्त महाराजांच्या गाथेमध्ये जी काही प्रकरण आहे काही भाग पाडले जुन्या महाराजांनी मग त्याच्यामध्ये पहिलं रूपपर आहे नामपर असेल उपदेशपर असेल स्थितीपर असेल प्रार्थनापर असेल काही उपदेशाचे अधिक प्रकार आहेत नीतिगिरी जातून बोलत नाही त्या मागणीपर आहे विनंतीचे काही अभंग आहेत मग त्याच्यात रूपक केली नाटाचे अभंग वेगळे वासुदेवाचे वेगळे काय मुला
हे करताना पायकी नावाचं प्रकरण त्याचे काही आपण घ्यायचं आणि त्यातला हा अभंग आपल्या पुढे शिवलेला नाही. पायकी काही सहज होते का? मी बघतो होईल म्हणून कुणी होत नसतं, मी सेवा करीन म्हणून कधीच होत नसतं, की पांडुरंगाने करून घ्यावी लागते. नाट करायचं नाही ते बाजूला हे गुरुची कृपा आहे. तिच्या आई वाघी नाही कौतुक वर्णन हे व्यक्तीचं नसतं, गुणाचं. लक्षात ठेवा. ते सहज मिळलंय का? काही जन्माचे पुण्य असेल तो. आता काही लोक कमी आहेत का की पायी करण्याकरता ज्ञानोबाची उदाहरण सांगणार आहे. दोन प्रकारचे पायीक आपल्या पुढे मांडायचे आहेत, पण पायी दुर्लभ आहे. त्या दुर्लभ श्लोकामध्ये सर मी सांगत असतो की भक्तिश्य नारायण हे 9 पद आहे. मनुष्य मोरोक्ष जन्म विभो दीर्घायु आरोग्यता संगीत सुसुता सती प्रियतमा भक्तिश्य नारायण. हे बाळाच्या करता टाळीवाला ते श्लोक म्हणतात. टाळीवाला ते पाहिजे का सर्वांना होते का? ज्ञानोबाला एक सुंदर उदाहरण दिलं त्याच्यामुळे अभंगाचा आणि थोडा स्वरूप तुमच्या डोक्यात येईल. ज्ञानोबा म्हणतात हे जगत आहे, त्रिगुण शब्द वापरला. आमका देश तमका देश तमक राज्य असं वापरलं नाही तुझं. तसं भाऊ म्हणतात हे विश्वाचे माझे मराठी म्हणजे का? भारत देश म्हणजे का? नाही, तर दुगुणा बोललाच नाही, उंचीवरच. लक्षात ठेवा. आता विश्वात म्हणजे इतकी उंचीची भाषा आहे. लक्षात ठेवा. एवढं अशा प्रकारचं मोठे पण त्याच्यामध्ये ज्ञानोबा म्हणतात भरविया त्रिभुवना एक निवडून सेना लक्षवली सैनिक होतो आणि सैनिकामध्येही प्राप्तीच्या पहिला दिली या देशाकरता लढता ज्याचा प्राणत्याग होतो तो जास्त दुर्लभ आहे. तयारी पाहिली जे वेळी लोम असाचे झाली. मला बोलताना तू म्हणतो मला बोलताना ते नका म्हणताना द्यायला पण टाळ्या वाजवत माझ्या मित्र जर मला भेटला नसता 52 वर्षापूर्वी कशा तुम्हाला पिंड आणि कथा बापूची सारी गोष्टी आपल्याला एक कथा करायची. आपल्याला आपलं मान पाहिजे, घरचं पाहिजे, जपणाला पाहिजे, जपणं नाही कळलं. आता सारं जपण्याच्या पलीकडे आता सारा सौदाच बोला लागला. काही मंडळी तर आधी म्हणतात तिथं आधी पोच कारण मग येतो. तुमच्यापेक्षा तमाम काय म्हणली आहे संप्रदायाची? येऊ नये याच्या मी विरोधात नाही. सत्पात्र झाले त्या पदार्थ झालेलं आहे. तर लक्षात ठेवा मी चिंतन याच्याकरता केलेले अभंग बाबू आपली इच्छा होती पुन्हा एकदा पाहिजे. ते काही फार काही मिळालं नाही. त्याची सुरुवात मी केलेली आहे. ती पायीक सांगताना पहिला पायीक मानला तो सैनिक मानला. आज आपण सुखरूप आहोत, व्यवस्थित यश आहे. कुणामुळे? सैनिकामुळे. ते आणि सीमेवर लढतायत. रोज 4-2 तरुण शहीद होत आहेत. त्यांच्याकरताच एकदा टाळी वाजवायची. पुढे करतोय. मला म्हणतात तो आनंद देशाकरता ज्यानं बलिदान केलं, देवाकरता ज्यांनी जन्म समर्पित केला, त्याला जो आनंद मिळाला तो साधं होतो. म्हणजे कळलं का बाबा मला काय मिळतं तुम्हाला? काय मिळतं तुम्हाला? म्हणजे महाराज त्या सांगण्याच्या पलीकडे कधी आता घेता येते काही प्रेम
अनुभवायचे ज्यांनी अनुभवलं त्याने जगाला सांगतो. या भंगाच्या जरा पहिल्या झाल्या का जी वारकरी परंपरेची गोष्ट मी चातुर्मास 74 ते 78 माझ्याकडे छोटी गोष्ट मोठी पाठ आहे ऐकिवातली आहे, पण काही गोष्टी अशा आहेत म्हणजे त्या गोष्टी नाही त्या संदेश देणार आहे. रामायण आपल्याला प्रिय आहे, महाभारत आपल्याला प्रिय आहे, संत साहित्य त्याच्या आधारावर आहे. महाराजांचा गाथा म्हणजे भागवत पुराणाचा साधाच साधा प्रसंग होता. चोरी झाली होती सीतामाईची, शोध लागला होता, हनुमंतराय जाऊन आले होते, सर्व लंकेपर्यंत पोहोचले, कुठं सागरापर्यंत. पण त्या सागराच्या पलीकडे कसं जायचं तिथे काही जाता आलं नसतं. त्यानं त्या जगाला सांगितलं तू पोवाय सांगता भवसागर करिता कार्य करीता सांग. मग तोच प्रत्यक्ष नामी असताना काय अडचण होती. तर देवांची लीला आहे. काही गोष्टी स्वतः करायच्या आणि होणाऱ्या करायच्या आणि काही गोष्टी करून घ्यायच्या अशा प्रकारचे ते काम करून घ्यायचं होतं आणि वनाला करून म्हणजे कसल्या कशी तुझ्या आणि सागराच्या पलीकडे जायचं. जांभूळला ज्येष्ठांना विचारलं, मिटिंग झाली म्हणजे आपल्या काही कुंडळ आणि निर्णय त्यांच्या आईच्या आणि काही गुरुच्या कृपेने दगड चालतात, पण नुसते तरुण चालायचे नाहीत ना, याचे जोडले गेले पाहिजे. म्हणजे आहे आपल्याकडे ते जोडणारा तारणारा आणि जोडणारा आणि एकमेव भक्त आहे त्याचं नाव हनुमंत. तो कसे जन्माला येतो का. विनंती केली होती कधीच्या वेळेला यात सारी तुम्ही बसवा. न ऐकायला मिळणाऱ्या वारकरी पंथातल्या माध्यमातून शेटमध्ये जायचं. आता तिथे डबल आहे मी म्हटलो नाही पुढे जातोय. महान तपस्वी असणारे अंजनी मातेला जीव पुरवतो रामायणामध्ये मला पाहायला मिळेल. आणि असा एक पूर्व भक्तीमुळे नवविधा भक्तीचा तो अधिकारी दर्शक नवविधा भक्तीच्या अधिकारी झाली श्रवणी कीर्तने झालेले पाहिजे त्याची आहे. अशा प्रकारचं भगवत गोष्ट आहे. आणि ठरवलं हातात द्यायला लागले वनाला मंदिरचं आणि तो दगड एका दगडावर हनुमंतरायाने यायचं दुसऱ्या दगडावर गोष्टीचा मुद्दा आहे का अर्धा कोण तयार झाला सेतू त्या काळाचा अर्धा सेतू तयार झाला आणि ज्याच्या नावाला ते दगड करत होते ते त्याच्यानंतर होते का याच्यानंतर होतं काही मोठा प्रश्न आहे. महाराजांनी याचं उत्तर देताना आणि जे वाराचे अभंग लिहिले ते रामाचं बोट नाही केलं.
म्हणून शनिवारचा बोलले मी तो अल्पमती सर आपण पाहिलेली विभूती आहे त्यांची चालय ते होते निवडोबाला गेले काही लोकी ज्यांची आजही पठळे महाराजांची कॅसेट लावून स्वामी सुखदेवासी नामदेव महाराजांची पाहण्याची काही कीर्तन अजून करतोय असे कीर्तन होणार नाही असं त्याचं टायटल आहे तिथं जॅकेट काढून यांची चाल उठवली त्या खालच्या जागेचा आपला भरपूर आहे मी तो अल्पमती पुढचं पाठ करून जरा अवघड उदकी तारीले भक्त देवापेक्षा सुरभरजी असतो चांगला उत्तर मनात आला आपण केलं पुन्हा मनात आलं कुणी पाहिलं नाही जमलं तर जो आपण कीर्ती अंगार ना जाणता आहे शहाणा आहे देव आहे तो तर चतुरातू महाराज आवाज आहे ना मला असं ना काय कमी ठेवा जेव्हा कमी करत चालू केले आता फार वाढवू नका छोटे घराकडे म्हणले त्याच अभंगातलं वारणच आहे मला आठवत नाही पण मला पुढे जायचंय एकटेच नाही थोडं कमी करा युको 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 झिरो करा झिरो करा माझा युको झिरो करायला माहिती नाही इकडे बघा एक चालू आहे नाही ना बरं आहे ऐका रामराजाचा समज की आपल्याला कोणी पाहत आपल्याला असं समजलं तसंच मी अवलंबून आहे काय कोण बरं वाईट करताना आपल्याला कोणी पाहत नाही पण आतमध्ये असतं हा काढला असता तर लोकांनी घडले नसते आपण जे बरं वाईट करतो ते रामाला साक्षी घेऊन करतो हे त्याचं उत्तर आहे म्हणून त्याचं कसं फल तो देतो देव असं का करतो ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं देतो ज्यांनी वाईट केलं त्याला देतो तर देवाचं सूत्र आहे जर केले कर्म झाले त्याने मन केले आणि म्हणून आता चला
सांगत ना जागरूक मी पायकाची अर्थ करायला आपण वेळ नाही त्याला वैष्णव शब्द वापरला इंद्र शब्द वापरला सेवक शब्द वापरला रामरायाच्या तसं पाहता सेवाला दुःख मानलंय व्यासाने मृतवत मानले जिवंतो मी मृत पंचमे असे परी केले ना दारिद्र्य व्याधित्व मूर्ख प्रवासी चांगलं करा गोष्ट एक मंदिराचे कीर्तन आहे तेव्हा कापडाच्या मंडपात आपण कीर्तन करतो ना त्या तक्रारी 90% येत नाही. आता तुम्हाला ऐकायला बोलेल तुम्हाला येते काय असे असं पडून आले काही म्हणलं का पुरतो तिकडं तिकडं परत जेव्हा आवाज गेला की म्हणून बसून मी याच्याकरता बोलतो जे पुढे गेले मागे चालले सामंत्र आणि टाकलं पहिला दुसरा तिसरा टाकल्यावर आता ते दगड काही तरत नव्हते आता इकडं तरत होते पण ते नामानेच तरत होते याच्यात पण त्याच्यात अजून जे तरत होते ते बुडत होते. तिसरा टाकल्यावर मागचे ते टाळे वाजवले कुणी कधी आला जुनी जुनी कीर्तन करायची मजा पुढे चालवायची. पहिल्या दगडाला तिथे कडू म्हणायचंय आणि ते आपण प्रवेश करताय काय मिळतं भक्ती त्याचं उत्तर आहे. तुम्हाला काय कळतं काय ठावं तुम्हाला याच्यात काय ते तुकोबांचा सवाल आहे असं अनुभव करायचा देवाला सवाल आहे. देवाला जीवाला नाही. आता देवाला जर विचारतात तर आपण जीव कोण उठाच्या मादारीवर पाणी चाललं आणि शिडी म्हटली माझ्या अशी आपली कथा आहे. तुझ्या सर्वांनीच का आता पाठ केलं असं काही करावं असं काही नाही. जे 30,000 50 घेतले त्यांचंच पाठ नाही तर तुमचं काय त्यांनी मालिका पाठ करावी मग कीर्तन करावं तर बघेन हरिले पुढची त्यांना काय लिहून घेणार जर आपल्या पुढची त्यांचं आपलं नाही की पुढे जाणार आहे पण फार गोड आहे. ते म्हणताना मी वेगळ्या वारकरी ढंगात म्हणतोय तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा. आता बदलत म्हणून तसंच आहे पण पुढचं बारीक आहे. जन्म यासाठी
रोजच कीर्तन करतोय. सीझन आहे ना सध्या. वर्षभरात सर्वात जास्त उत्सव होता ते रामचंद्र हनुमान गोकुळाष्टमी असेल, महाशिवरात्री असेल, वेगळे पर्व काळ असतील. आपलं चिंतन असं चाललेलं आहे की देवा शेवेचा आनंद तुम्हाला करणार. ही गोष्ट कशाकरता सांगितली, कशाकरता पायकीचे प्रवेश केला. एक कळावं इतकं सोपं असतं साठी एखादा श्रोता त्याला गोष्टीत कळतं त्याच्याकरताही आणि गोष्ट सांगितली. आणि उंचीच्या अधिकाऱ्यांना ती स्वीकारली पाहिजे. ती काही ऐरगाण्याची गोष्ट आहे ना, दंतकथा आहे का, ते वास्तवातलं रामायण ते बोलीला वाढली. तसं त्या ऋषीनं 5000 वर्ष अवतार होण्याआधी काय असेल त्याचं पुढे जाणार. पायकीचे सुख पायिकासी ठावे. संसारात तुम्ही काय केलंय हे जगाला सांगायचंच नसतं, सांगण्यासारखं नसतंच. कुठेही जा संसारात, कुठेही जा, कोडग्याला लाज नाही आणि कालचा कोडगा लय फुगिरी माणसाने धनाची मानाची प्रतिष्ठेची लौकिकाची सांगण्यामध्ये आणि उचारकी करण्यामध्ये वेळ घालून जायचं. सांगायचं ना जगाला, सांग परमार्थ सांग, भक्ती सांग. तुकोबरायची भक्ती सांगताना म्हणतात तुम्हाला काय करणार आहे, माझ्या परब्रह्माला सुद्धा सांगावं लागलं. पायिकाचे सुख पायिकासी ठावे. अभंग सांगा होईल की नाही मला माहिती नाही, चटकन पुढे करतो. मग इथे साठी शब्द आला, तो फार महत्वाचा आहे. संख्यांकातला साठी नाही का, संख्यांकातला नाही. इथे काही अर्थ पूर्ण मोठ्या माणसं काय ऐकावं लागतं तेव्हा कळतंय. मला वाटतं 40-45 वर्षापूर्वी अगदी त्याच्याही आधी 48 वर्षापूर्वी रामकृष्ण भाऊ येडशीकरांकडे त्याचा आणि भाऊ शब्दातला ऐकला. त्यानंतर भाऊ मला गाथा सांगताय त्यांची गुरु तो जगन्नाथांना पौर्षून द्यायचे यांची कीर्तन अधिकारी होते फार मोठे. साठी म्हणजे काय तर ते म्हणायचे आपल्याकडे एक 60 रोटीची पद्धत आहे बाबा. 60 रोटी कळत नागवड्याने काढायला द्यायची असं कळत
जरा इकडे येऊ. जगतापाने काळ्याला द्यायची आणि काळ्याने जगतापाची करायची. तुम्ही काय सांगू असं ना तुमचं सुद्धा यांची करायची यांची द्यायची तुमच्यात सुद्धा असेल ते सर्व असतात. सर्व जगात पूर्वीची पद्धत आहे. इथे साखर लोटा असा आहे की जीवानं जीवपणा प्रभूला अर्पण करायचा. जीवपणा काय? या देहाने म्हणे मी पुत्रदारा धन माझे. हा देहाचा अहंभाव अहमध्यास आणि शरीर संबंधिताचा ममाध्यास. जी सोपी भाषा सांगतो म्हणजे कळेल. नेमकं जीवानं जीवपणा देवाची एकरूप व्हायचंय. जसं तया वाचा चित्त अंग देवोनिया शरणनिग मोहनिगा गांगरिगा. काही कोणतरी बोललं काका तुम्ही बोला ना. गंगा तुका मध्ये गंगा सागराला मिळेपर्यंत सागराला नदी मिळेपर्यंत नदीवरची रूप वेगवेगळी आहे. मग कुणाला पाण्याच्या रूपाने, कुणाला पिकाच्या रूपाने, कुणाला काही विशेष रूपाने गंगा नेहमी परोपकाराय असं. पण ज्या वेळेला गंगा जे दिसते ती सागरात एक रूप झाल्यानंतर दिसते का? ते यमुनेचं पाणी आहे, हे नर्मदेचं पाणी आहे, हे गोदावरीचं पाणी आहे. असा भिन्न भाव राहतो नाही ना. जीवाचा जीवपणा कुठपर्यंत आहे? जेपर्यंत ह्याला मी समजतो ती आसक्ती आहे, ते संबंधिताची आसक्ती आहे, तिथपर्यंत भेद आहे. आणि भेद मावळला की समजायचं जीवाचं आणि समर्पण झालं. आपलं जवळच बोलतो तिकडे. म्हणून वैष्णव परमार्थामध्ये धर्मामध्ये जातीला किंमत नाही. बुवाची कुणी जात पाहत नाही, त्याचं गुण पाहत. आणि त्या जातीचा आमचा बुवा आहे आणि तो पाहत असेल तर तो मूर्खपणा आहे. वैष्णवाला जात नाही. तुम्हाला अजूनही सोपं करतो म्हणजे करेल भेद जाण्याकरता. ही राहुळ आहे, ही जांभूळ आहे, हे आंब्याचं झाड आहे, हे लिंबाचं झाड आहे, हे कडू आहे, हे गोड आहे, वगैरे वगैरे कुठपर्यंत गेला वखारी झाली. लाकडं ठरवायला जुन्या काळात त्याला वाडा बांधायचा होता. आणि मग ठराव झाला जशा पद्धतीची जी पाहिजे ती ते मिस्त्रीच्या मनानं त्या माणसानं त्या लाकडावर ठरवली. त्याची वेगवेगळे भाव, सागराचा भाव वेगळा, इतर लाकडाचा वेगळा, काही त्याचे प्रकार असतील ते. आणि आता आणायचे लाकडं सर्व काही पेमेंट पोच करायचं 4-5 दिवसांनी. तेवढ्या दुर्दैवानं तेव्हा खरी लागला. काय लागली? आपल्यात सुद्धा अशी आग लागली पाहिजे. आपली आग जे पण लागत नाही ना तेपर्यंत हा माळी, हा नावी, हा कुंभार, हा वंजारी, हा मराठी, हे हरिजन सयातच नाही. छाती भगवती आमची सांडव कोणी गप्पस कुठपर्यंत ऐका. ओ वखरच जळून गेली आणि गेल्यानंतर शेटला भेटले बघा म्हणले आता ते असं होऊन घडलं. पण आम्ही ते दिलेलं नाही म्हणली घ्या आता त्याच्यात तुम्ही काढून घ्या. आता काय झाली त्याची राख झाली पाहिजे. आपली राखच होईना. मी नाही म्हणत तुकोपर्यंत आमचं तुका म्हणे आम्ही
स्पष्टच बोलतो, देव उंची पाहतो, देव गुणाची का जात पाहतो, नुसतेच अवमानाची रोज उंच नीच काही तो फक्त भक्ती पाहतो, भक्तिभाव पाहतो. आम्ही भावाचे पाहुणे म्हणते, आम्ही भावाचे पाहुणे भक्ती तो फक्त भावाचा मुकेला आहे. एक भावाची गोष्ट सर बोलले म्हणून मी वेळेपर्यंत सांगतो, तिथे स्पष्ट आहे. मी का बोललो, पाहिजे भक्ती आणि भक्त या दोनच गोष्टी देवाला माहिती आहे. त्याची भक्ती आणि त्याच्या भक्तीचा भाव, त्याचं प्रेम. आणि हे देवालाच तुकोबा म्हणतो. तुम्हाला काय माहिती काय झाले? आपल्याला एक सवाल आहे, पाहिजेचे सुख काय सुख आहे तुम्हाला काय सांगू? मग काय केलं तुम्ही त्याच्याकरता? जीवाचा जीव पण नष्ट केलं, अहंकार त्याला अर्पण केला, त्याला वाणी अर्पण केली, त्याला देह अर्पण केला. असं ते नसतं या अहम वाचा चित्त अंग हे गंगा. आता गंगेत एकरूप झाली, आता वेगळी काय का? आता वेगळी. तुकोबा आहे, ज्ञानोबा आहे, तेच बोलतात. ते देवा काय करा तुम्ही? मी तुपानो जाऊ दे तुझी, हे दूर करा देवा. मी भक्त तू देव, गंगाधी नको, हे द्वैत नको. एकची भक्ती हरी, मी तुपानो जाऊ दे तुझी. म्हणून जीवे केली साठी तुकोबाने म्हणतात हे सहज होत नाही. काय 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 सहन करावं लागतं? सैनिकाला काय करावं लागतं? सैनिकाला कोणत्या गोळ्याला पण शब्द आला बोलतो. एक तर परमार्थ हा जागरूक माणसाचा आहे, तत्परता, सावधानता. बेसावध माणसाचं काम नाही. सैनिक कसा लागतो? झोप काढणार, कुठून गोळ्याची, कुठून घाला होईल, कुठून पाणी, अहोरात्र, बर्फात बर्फात, उन्हात उन्हात, पावसात पावसात. भक्ताचं तसंच नाही, तसंच आहे की समजताना युद्ध करताना किंवा त्यांना युद्ध नाही, आम्हाला युद्ध नाही, पण त्यांचे गोळ्या बांधिसतात. पण आमच्या गोळ्या बांधतो वैशिष्ट्य असं आहे की दिसत नाही कोणत्या गोळ्याला कोणती गोळी लागल. विश्वामित्रावर गोळी केली, भल्या भल्यांची नावं नसताना लिहिली. मज कामाचे निघाले ब्रह्माकन्येशी पराशरे केले त्या गोळ्या. काम क्रोध मध मत्सर दंभ अहंकार त्यांचं बळ. अनुवाद केले अंबाबाईशी. कोण अंबा? सच्चिदानंद अंबा. ही अनादि निर्गुण प्रकटली कटेवरून ये ना, तिचं वर्णन केलंय. तुझं मी थोडं बांधलेलं त्याला तुको आणि महाराज संत बोलताय त्याच्या बरोबर. तू विटे बरी सगळे बाई करी कृपा. काय कृपेची गरज आहे? हे म्हणजे अडचणी पुढे. पण माझा काय अडचण आहे? काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्यांचे बळ थोर. हे येता गोळ्या बांधून याच्याकरता सांगताय. कहाणी तहानच प्यावी उकेलिया उगाची खावी. किती 12 कठीणपणा तपाचा भक्तीचा. पण एवढे करू नये करिता तपे काम क्रोध. काय सांगायचं पाहिजे? काय काय अडचणी, किती दुःख, किती कष्ट. म्हणजे 2 प्रकारचा अंतर्मनाचं आणि वैरी वेगळे, त्याच्या गोळ्या बांधून वेगळे. आणि बाह्य झाले का बुवा भाडकावला का वाटणार
रोड नाही का? अरे आपल्याला बोलतील आपल्याला नाही. लोक काही मिळा वैजी बावरी आपण सांगाव कुळाचा नाश केला तू. राजघराण्याची कन्या तुला राजघराण्यात द्यायचे काय वेळ लागलाय प्रश्नाचं. पायात घुंगरू बांधते नाचते वगैरे वगैरे. मी येता गोळ्या बांधून याच्याकरता बोलतो. कितीतरी संतांचं मधुकरी मिळवली अशी तशी तर ती सुद्धा खाऊ दिली नाही. माती टाकली. पण ज्ञान उभं राहायचं. तू उभं राहायचं. ओपला पाटील सैनिकाचं भयंकर. जेव्हा गोळ्यांचा भडीमार होतो बाण येतात एकाच्या उर्मी बाण लागतो आणि उर्मी बाण लागला का धाडकन खाली पडतो. परचक्र निघून जातो. 10-5 मित्र येतात त्याला उचलतात. मरणाच्या वाटेवर तो असतो. घटका मोजत असतो आणि आपल्या राहटीमध्ये राहुटीमध्ये आणलं जातं. त्याचं डोकं एका मित्राच्या मांडीवर असतं आणि तिथून तो बोलत असतो. शेवटचा निरोप येत असतो. आई आई तुझं बाळ आता नाही भेटलं पण एक भाग्यानं सांगतो तुला एक अशी स्वाभिमानाने अभिमानाने सांगतो तुझी खूप सोया गेली नाही. तुझा बाळाचा देह हे शरीर या देशाकरता तिथून बोलतो ताईला आठवतो बहिणीला आता भाऊबींना आता रक्षाबंधन नाही. पण ताई देशाकरता तुझा भाऊ गेला. इतिहास होईल कुळाचा घराण्याचा की येता गोळ्या बांधतो साहिले वडीमार असे लोक वडीमार करतात. लोक जास्त टिंगल करतात. ती कुळाची करतात बोलू तुम्ही सांगा किंमत नाही का तुमची कुळाची टिंगल करायची. आणि केळीचं करून बघा कशी जिरावते. तो काय करणार कुणी यावर टिकली मारून जाऊ. जुनी परंपरा आहे. मला म्हणतात वर्षता पार गोष्टीमध्ये असे काम पुरुषाचे विकाराचे बाण आणि गोळ्या येत असतात. असा वर्षावच होतो. महाराज म्हणतात तरी त्यानं आणि महाराज त्याची जागा सोडता कामा नाही. मग काय करावं त्यानं आणि आपल्या स्वामी करता सेवेशी एकूण आपल्या व्रताला कधीही अजिबात बाजूला होता कामा नाही. असं दिलं पडता कामा नाही. एक गोष्ट आणत असतो शिवालयातल्या आणि बिल्ल पोराचे रोज जायचं. रोज बिल्डिंग पाणी टाकायचं. आंघोळे करीत नव्हतं. बिल्लाचंच होतं. पण काय त्याचं पूर्वजन्म होता. ते पोराची आई वागली महाराज तुम्हाला धन्यवाद आहे की घडवताय तुम्ही. त्यांनी मी मला बोललो का आता आमच्यासाठी जुनी गंध मिली ना भजनच राहायचं नाही. काय जगता पाहुणे किती भजन करतात तुमच्या. इंजिनियर झाले डॉक्टर झाले व्यापारी झाले पण भजनी किती झाले. सत्कार सुवर्ण महोत्सवाचा पण टाळकरी वाढले का घडले ही बापू महाराज ही मोठा योगदान आहे. आता संस्था आहेत म्हणून लक्षात ठेवा. शोभा टाळेवाला वाढा सोपं नाही. अवघड गोष्ट आहे. यातून ते करायचं आणि घडवायचंय आपल्याला. असं ते पिलू जायचं. पुढे श्रावण मास मग राजाची पूजा काय लोकांनी काढले मला माहित नाही. पण त्या महिन्याला ते म्हणतो की गटरामुशी सोडायची नाही की नाही. महिनाभर आपण श्रावण लागणार मागच्या महिन्यात काय काय पटक्या काय पण ती सुद्धा म्हणतो श्रावण मास पूजा राजा पूजा करायचा आणि याला थांबावं लागायचं. याचा नियम त्या बिल्ल पोळाचा आणि मग
ते राजा कधी जाईल, माझी पूजा कधी होईल असं आतूर झालेलं. आणि राजा गेला की एवढी ढिगवर आणि ट्रकभर फुलं आणलेली, चंदनी आणि सुवासिक द्रव्य आणलेली, सारं विस्कळायचं, बाजूला करायचं, पळत जायचं. आणि लोटा नव्हता पाणी आणायचा, आता तोंडात गुळणी आणायची, टाकायची, अशी त्याची पूजा. भाव त्याचा पार, तो काय पूर्वजन्माचं त्याचं पुण्य होतं. चांदगाव आहे, चांदगाव इथं ते श्रीगोंद त्याची कथा तशीच आहे. हो, एक दिवस विचार केला एकाने, एवढी चांगली पूजा कोण विस करतोय, तेच ठेवले. लक्षात आलं आणि राजानं फरमास काढलं की त्याला जागीर मारायचं. एवढी चांगली पूजा त्याचा विध्वंस करतोय पोरग, त्याच्याचा भावना त्याच्या लक्षात आला. ही दृष्टीच नव्हती. राजा जाणं पण काय, राजा भक्ती नाही असं नाही, पण त्या भावानं आज दंडेला भाव कळला नाही. परतून काढलं 5-7 सैनिक थांबले. राजाला पूजा करून निघून गेला. कोण येतं इसकळतंय, त्याला लगेच जागेवर त्याचा आणि त्याला देहदंडाची शिक्षा. शाळेलाच पळत इसकडला, ती पळत गेलं. ती म्हणली बघू काय करतोय, ती बघते, तोंडात पाणी आणलं, किडस आली, म्हणजे अशी कुठे भक्ती असते का. आणि ते राजाने आता आपल्याला सांगितलेलं होते, पाण्याचा गुळणा टाकताना सोडायचा पान ते वापरायचं. पण तेवढ्यात काय झालं माहितीये, ते पाणी टाकायला लागलं, ते मंदिरच हालायला लागलं, वरून दगड पडायला लागले, माती पडायला लागली. पडत महाराज जे सैनिक होते ना, जे रक्षण करता किंवा त्याला निकाल झोपवलं, ते थांबले का, पडतच गेले. म्हणले देऊन पडतंय असा, पण हे पडायला नाही. यानं आपल्या अंगात खाली पिंड घेतली. एका स्वामी पुढे वागे पडत किती असं आहे. राजे कडावर पोहोचेपर्यंत, तोफांचा आवाज होईपर्यंत नाही नियम पडणार. स्वामी पुढे व्हावे, स्वामी दोन कडे आहेत अजून आणि वेळ 20 मिनिटं आहे. मला एक पुढचा प्रवास आहे आणि आता या महिलांचा धावपळी जात आहे. मग श्लोक म्हणत नाही. वा महाराज फार श्रीमंत मन आहे तुमचं. कृष्णाला पकवा दिला, टाळी वाजवा.
किती देऊ कृष्ण मी आपल्याला सांगलो कृष्णाचं वाजवाय नावाचं चांगलं काम करते आपण महाराज लक्षात मुलं घडतील श्लोक म्हणून तुमच्याकडं नमो भूषा भूषा कमलो भूषा मधुकरो वच भूषा सत्यम वर विभो भूषा म्हणत नाही वर विभो भूषा वितरण तुम्हाला मिळालेलं वैभव विभव म्हणजे वैभवाचं वितरण फार महत्वाचं आहे. नेहमीचा लोकांना सांगतो तुमच्या ऐकून पाठ झाला असेल लोकांना कौतुक करावं साऱ्या 10-5 गावानं वा 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 भरलेल्या लोणचं तिनीच करावं तिनीच ज्ञानोबा बोलले सुग्रणी आली पुन्हा आले रसज्ञ आणि जेवण बनवणारी आणि समर्थ पाहिजे सुग्रण पाहिजे त्याच्यापेक्षाही ती उदार मनाची पाहिजे. तयार आहे मिळालेला उपवास होता जीवन होईल आम्हाला जेवे करण्याचं भाग्य मिळलंय. अनेक मित्र माझे वा 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 जे परदेशात जाऊन आले दासोपंतांचे पहिले लाडके शिष्य आहेत ते जगात कीर्ती आहे त्यांची आणि आता उत्तम कीर्तनकार आहेत. टाळी वाजवा. कीर्तन त्यांनी वाजवली सुंदर बाज आहे गोड आहे आमच्या आणि कृष्णाला खरं असं शिकायला मिळायला पाहिजे होतं. गुरुजी घेऊनही गेले होते पण त्या प्रारब्धात तिथं तर नव्हतं पण आज गरजेच्या ठिकाणी कमी तिथं आम्ही सुंदर अशा प्रकारे कृष्ण माधवतो. थोडे 10-5 मिनिटं लागले त्याच्याकरता पायी का नाही सुख भोगली आपण कथानी मला वाटतं सांगितली असं पुन्हा एका ऐकायचे तो आचार्य सगळे ते घालून घेतात त्याने हे असो ती वयानी गायशी पुरगाची बोलणी वाया वाढत वाणीशी नाही ना कीर्तनकारांनी कमी कीर्तनकाराने तरी वाक्याने तरी कमीत कमी मूर्खपणाच्या मूर्खाच्या गोष्टी सांगत नाही. मग वाया वाढायचा वाणी शिजेला वाणीला शिन होईल मग काय बोलावं ऐक चिंतो बरी वाचा विषय भगवान बोलताय अध्यात्मात दाखवत नाही गोळी आठवली ती कथा तुम्हाला सांगतो ती पायिकाला काय देत होती आणि चोखोबाच्या चोखोबाची काम काय असेल ती घरी नाव सोयला मालकाला सांगितलं की इकडे आणि बाईसाहेबाला घेऊन या. चोखोबा पहिलीच्या गावाला आणायला पहिलीला निघालं आणि रस्त्यात भजनच करीत बसलो. तिथं गेल्यावर महिनाभर आणि भजन करत होतो पण ज्या काम रात्रीची आणि वेद न होऊ लागले दुर्दैवानं आजच्या आतून पडी लावली. मी नाही म्हणत त्यांनी आता देवाला काही कडी करता येत नाही का पण देवाने अशी थाप टाकली वहिनी उघडा आणि मग दिवसाचा चालल्या समज झाला सोयराबानी कडे उघडली हात घेतलं प्रभू परमात्मा परंतु पण नुसतं नाही गेलो साऱ्या पुढल्या विधी केल्या. मला ज्यावेळेला मुलगा झाला होता आणि साऱ्या आणि गावात सगळीकडे शंकरा वाटली सर्वही अतिशी आणि स्वाभिमानाने सांगायचं माझ्या भावात पोरगा झाला माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. बस त्याच आणि अनंत काय बोलायचं काम नाही मला चटकन जातोय पुढं वेळ संपलेली आहे. मला म्हणतात चोखोबाची पहिलं एक महिना पुढं बहिणीची चोखोबाची मास झाला बहिणी घरी विचारी अंतरी चोखा सेवा आणि मग ती जागेवर तुमच्या कामाला महिना झाला
बाईच्या घरी येऊन काय झालं असं कोण माहिती. त्याला म्हणजे आता काम झालं सर्दीचं काय झालं सर्दी झालं सर्दी झालं पुढं पण निघालं गावात शिरल्याबरोबर ती आतली होती ना बहीण ती बोलती आहे बहिणी गाव म्हणता बाई साहेब म्हणतो कोणी हो बाई साहेब जाती वहिनी मला गावात जायचंय निरोप आलाय काम पडले सुगी आहे त्यावेळेला सोयला बाई बोल येऊ दे घर झाली करतील आजपर्यंत या माहेरातून तशा तुम्ही कधी गेल्या नाही तुमचा भाऊ येईल आणि तुम्हाला गोडवून करेल नाही वेळ आता जावंच लागेल येईल दादा जवळ येईल मला जाऊ दे त्यावेळेला अजून एक करून आमचं केलं संपाबाई शिवाचे चोरी घरात खर पडला आता मी पुढे नाही कळायचं घराचं खर राहिलं नाही तर चोरीच राहिली नाही तर झाला काय गोष्ट घरात खर पडलाय जाते शिवकाकडे शिवून आणते नलगी वनमाळी म्हणत असे आणि म्हणून विचारलं हे पुढच्या दाराने येईल असं गृहीत धरून मागच्या दाराने निघून गेलो शियत होतं पुढून पाहिल्याबरोबर आनंद झाला चोखोबाला पाहिलं सोयराबाई दावले नाही बोल पुढे गेला कसं नाही ज्या कामाला पाठवलं ते काम झालंच होतं ना सोयराबाईला काय माहिती कुणी पाठवलंय पुन्हा पुढे आलंय कुणी पाठवलं होतं कुणी भक्तिभावानं तयाची चिंतमणी पडली माझं 5-12 लक्षात ठेवा तयाची चिंतमणी पडली आणि मग म्हणून महाराज सुंदर केलं असं असं अनेक लेकराचं पण असं नाही काय काय मुलगा झाला हो कोण तुम्हीच पाठवलं आणि विचारताय कोण आलं होतं तुम्हीच पाठवलं बाई ना बाईच्या घरी महिनाभर होतो कुठं बाई तिथं मग ही कोण बाई गोष्ट पायी काय सुख भोगले आपण शब्द वापरलाय काही भक्त जन अनंत भक्त राशीच्या राशी सांगता येणार नाही बाई म्हटलं काही गडबड आहे आणि अंतरे मी पाहिलं मग बाई आता गेल्या भेटल्या वाटेची तुला माझ्या भेटले असतील ना खरं या दिवशी वाटे भाऊ त्यावेळेला तू खूप बोलतात फार कैची बाई येते कैची बाई कैची बाई येते कैची बाई येते आले पांडुरंग आले भक्त भजन करून जमला पण भेटलं कोणाला असंच एक काका
शास्त्रात लिहून ठेवले. गड्याने कीर्तनाला गेलं नाही बाई तरी आली तरी आज पुण्य तिकडे जाते. ठीक आहे, काय भाग्य आहे. सोयराबाई आवली काटावण्याचं निमित्त झालं आणि भजन करणारा अहोरात्र भंडारा घोराडन भागचंद्र याला भेटलो भाग्य आहे तुझं. मी का गोष्टी सांगतोय, मी नाही सांगत. तुकोबाला म्हणतात अनंत भक्त राशी बायकाचे सुख बायकाने सुख भोगिले अपार भोगलं, पण त्याच्याकरता लक्षण केलं. भक्ती करताना शौर्य आणि धैर्य लागतं. काय लागतं? लढताना काय लागतं? लढताना काय रे बाबा सांगायचे आठवत असं आपण शिव्यावर जायचं म्हणजे तिथं लढाय कुणाचं काम आहे का? या बाया त्याच काम आहे का? त्यांना सांगू नका माझ्यावर केस करते. तुकोबाईने कडवं लिहिलं, बाबा बोलायचे, अधिकार होता, वय होता. आता मी बहात्तर होतोय. कडवं म्हणतो काका सर शुरासोबत हत्यारे आणि गाड्या हस्ती पोळी असं ते कडवं. अंतर्बाह्य शौर्य आणि धैर्य हे दोन गुण भक्तीचे आणि पायिकाला देव देत असतो. काय काम नाही त्याला द्यावं लागतं. ते मला म्हणतात हे पदार्थ नाही माझ्या अभंगाचा शेवटच्या कळव्याकडे जातोय. वेदांत बोला अर्थ इंदुराची साधना काय सांगला विठोबाची फक्त एवढी पाहिजे का नामनिष्ठे नाम. सर्वात उंचीची पाहिजे, सर्वात उंचीची भक्ती आहे नाम. मी नाही बोलले 6 शास्त्राचा विचार अंतिम तुलाची विठोबाची महत्वाच्या शेवटच्या कर्तव्य येतो. 18 पुराणी सिद्धांत कुठे पुराणात वेदात संत वचन. तुका म्हणे आजी आहे, तुकोबा नाही म्हणतात माझं नाही. तुका म्हणे भजन घेतलं संत बोलताना पुराणानं वेदानं पाहिला वेदाचे विचारा पुराणाचे पुसा विठोबाचा कैचा हा किती प्रेमाचा पुतळा आहे, हा किती दाता आहे, हा किती समर्थ आहे, हा किती स्वतंत्र आहे आणि हा किती उदार आहे. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य
प्रत्येक वेळेला आलो आपण नवीन घेतला जाईल नका पाठ करू तर 40 वेळा म्हणत करतात म्हणजे तुमच्या आशीर्वाद वेळेवर घेतील राहतील देवाचा प्रसाद मिळेल. बऱ्याच वेळेला थोडंफार असतो गोड पण पाठांतर नसतं तरी पाठांतर असतं तर त्या स्वराचं आहे परमात्मा सुद्धा वर्गड मोठे काही आणि एक आहे एक नाही ते निसर्ग येतो काय कुणाचा दोष नाही. अशा जेव्हा मी जाणून आहे गेली 52 वर्ष हा प्रवास करताना आणि त्याचा अनुभव मला आहे. पण या भागात मोठ्या निष्ठेने आपण सारे टाळकरी येतात कुठलीही अपेक्षा न करता त्या पांडुरंगाची तीर्थक्षेत्र विठ्ठलवाडी पंढरीचे त्याच्या पुत्रपुराची सेवा करता तुम्हाला ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून ॲडव्हान्स महिने देतो साहेब. त्याच्याबरोबर मी रोज बोलतो संसारात बाईला नवरा चांगला मिळावा आणि कीर्तनात तुम्हाला पक्वाच्या चांगला महाराज गोड फार उशीर केलं मला भेटायला नाही तर चुकू नका जमलं तर म्हातारा झालं की बोलीच जा प्रेम करता येत जाईल तुमच्या माझ्या भगिनी त्या ठिकाणी महाराज यांच्या फार बळ आहे. आता अपूर्व सप्ताह भांडावडोंगराव झाला तिथं टेकला झाला आता आपण गेलाय शेवट पोचवलाय बाबाची त्याच्या तिकडे माऊलीचं कार्य आहे भक्तीच कार्य आहे. माऊलीचं मोठं काका त्याच्यात योगदान आहे. त्या बागरे कोणी पाठवले तुम्ही केलं आणि ते असं ठरलेलं आहे माझं अनाधिकारापासून. आपण महिला कधी रिकामी देवळात जात नाही बघा तुम्ही तिचं पिंड आहे ती पंचपाल जवळच असतं आणि आपले सगळे कोणच राम ठोकतो एवढं वेळ नाही तुला एवढं गोड जन्म दिला एवढं गोड शरीर दिली प्रिय दिली तिथंही तर मस्त गोड सांग पांडुरंगाला बोल त्याच्या बरोबर मी जेव्हा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंत बुद्धी तुम्ही आठविले नाही माझे कृपा बाय बाप्पा हे माय बाप्पा कृपा कर दोन घंटे असतील पोटात घे तुझ्या का दोन मुलं आहेत तुम्ही बापा करायची सांगितलं ना कुठली काय
मूळ पापी तैसे मुस्लिम असेल आपण यांनी पाप करायची आणि तो पोटात घ्यायची आणि यांनी कुलकारी चालू ठेवायचा नाही चालत. देव फार दयाळू आहे, फार मोठं पोट आहे, फार मोठं त्याचा हृदय आहे. आपण जा त्यांनी कुणाची उपेक्षा केलेली ऐकलं का तुम्ही? तुका म्हणजे ऐसा कोण उपेक्षेला सांगा कुणी नाही. लक्षात ठेवा तेवढं दयाळू आहे, विजयरूप आहे, मानवांचं मोठं योगदान आहे. कोसव गुरुजीनं त्याला युवनेचे रूप लागलेद्वारे त्याचा अन्नदान देणारे. मी तो बघितलं बारीक काका तीन पंक्तीला साक्षात नाही. कीर्तनाच्या आधी मी जेवायला, कीर्तन झाल्यावर जेवायला, संध्याकाळी सुद्धा उपवास नाही. इतकं देणारे साथे म्हणून अवघड सर्व राज्यांना लागला शुभेच्छा देतो. आवर्जून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये माझं भाग्य आहे. कधीनंतर मात्र पहिल्यांदा काकामध्ये सेवा असा मी करणार आहे. आतापर्यंत फक्त पुढे उडवित होतो, एक दिवसाचं भजन करत होतो. आमचा उत्सव ठरलाय, आपण यावं माझं भाग्य समजतो. त्या ठिकाणी मला सेवा दिली, सेवा घडली. सर्वांना नमस्कार आप्पा. दररोज जातो मी थांबतो. तुम्हाला